आता लॅम्प कंट्रोल किंवा वायरिंग डायग्राम, स्कीमॅटिक डायग्राम आणि सिंगल लाईन डायग्राम हे एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला बघायचे. ओके, एक 2-4 उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. काय दिलं आहे? इन अ हाऊस, घरामध्ये वायरिंग ऑफ 1 लॅम्प इज कंट्रोल बाय 1 स्विच. एक लॅम्प एका स्विचवर कंट्रोल करायचा, अशा पद्धतीची सर्किटरी काढायची. काय काढायचं आहे? वायरिंग डायग्राम, सिंगल लाईन डायग्राम आणि स्कीमॅटिक डायग्राम. तर हा सिम्बॉल कशाचा आहे रे? लॅम्पचा. ओके, तर हे न्यूट्रल आपण डॉट डॉट लाईनने दाखवलं आहे आणि फेज आपला अशा पद्धतीने दाखवला आहे. एस म्हणजे काय? स्विच. आणि ही झाली तुमची वायरिंग डायग्राम. म्हणजे न्यूट्रल पोहोचला इथून, फेज असा स्विच थ्रू गेला. बटन चालू केलं तर फेज पोहोचल, बटन जर ऑफ असेल तर फेज पोहोचल का? नाही. लॅम्प लागल का? नाही. तर या टाईपचं सर्किटरी जे आहे त्याला आपण काय म्हणतो? वायरिंग डायग्राम म्हणतो. कोणाकोणाला समजलं रे? सो सिंपल है, इधर न्यूट्रल दे दिया और फेज से स्विच कनेक्ट कर दिया, त्याला काय म्हणायचं आहे? वायरिंग डायग्राम म्हणायचं. आता सिंगल लाईन डायग्राम पहा. सिंगल लाईन डायग्राम हे सिम्बॉल दाखवतात सिंगल लाईन डायग्राममध्ये लॅम्पचा. ओके, 2 वायर या लागले. ओके, 2 वायर या लागले. हे कशामधून गेलेत? स्विचमधून. वायर असं आलं, स्विचमधून गेलं आणि फेज आणि न्यूट्रल याला पोहोचले. हे 2 म्हणजे 2 वायर. ओके, तर याला काय म्हणतो आपण? सिंगल लाईन डायग्राम. एका लाईनमध्ये डायग्राम दाखवायची. ओके, त्याच्यानंतर आहे स्कीमॅटिक डायग्राम. स्कीमॅटिक डायग्राममध्ये आपण काय करतो? एक फेज वर घेतो, न्यूट्रल खाली घेतो, किंवा उलटंसुद्धा केलं जातं आहे. आणि फेज आणि न्यूट्रल 2 साईडला दाखवले जातात आणि हे स्विच दाखवले, हे लॅम्प दाखवले. बघा, लॅम्प लावला, स्विच लावला तर फेज पोहोचणारे, न्यूट्रल इथून पोहोचलं आहे, फेज न्यूट्रल पोहोचलं, लॅम्प लागल. ओके, तर या पद्धतीच्या डायग्रामला आपण काय म्हणतो? स्कीमॅटिक डायग्राम. बघा, दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय केलं? 2 लॅम्प कंट्रोल केले 2 स्विचेसनी. 2 लॅम्प कंट्रोल केले 2 स्विचेसनी. मग काय केलं आहे? एक लॅम्प घेतला, त्याला न्यूट्रल घेतलं, दुसऱ्याला न्यूट्रल घेतलं. तर हे L1 आणि L2 असे 2 लॅम्प. तर पहिला S1 स्विच आणि दुसरा S2. तर S1 स्विच ऑन केला तर काय होईल? सप्लाय असा जाईल, इथून पाथ कंप्लीट करेल, L1 लागल. लक्ष द्या, S1 ऑन केला तर फेज असा पोहोचल, S1 से सप्लाय कंप्लीट पाथ करेगा, खतम. आता S2 जर ऑन केला, नुसता S2 ऑन केला, हे बंद घे, तर सप्लाय इथून असा जाईल, असा याच्यातून पाथ कंप्लीट करेल आणि L2 लागल. तर S1 आणि S2 वरून L1 आणि L2 लॅम्प लागतील. हे कोणाकोणाला समजलं? हे जर वायरिंग तुम्हाला समजले ना, तुम्ही रिअल लाईफची वायरिंग करू शकता. इट इज व्हेरी मच सिम्पल. आणि वस्तुस्थितीमध्ये बी त्या पद्धतीने काय अवघड नाही आहे. ओके, त्याच पद्धतीने सिंगल लाईन डायग्राममध्ये काय दाखवतात? हे 2 स्विचेस दाखवायचे. हा फेज न्यूट्रल सप्लाय आला. आता बघा, इथं 3 वायर आहेत. इथं किती? 3 वायर आहेत. तर पहिला काय आहे? न्यूट्रल आहे, नंतर फेज आहे. तर याच्यात फेज न्यूट्रल इकडे गेलं आहे आणि इकडं फेज न्यूट्रल गेलं आहे आणि हे फेज न्यूट्रल गेलं आहे. तर हे 3 पैकी एक फेज इकडे गेला, एक फेज इकडे गेला. ओके, आणि हे न्यूट्रल कंबाईन, कॉमन. तर याला काय म्हणतात? सिंगल लाईन डायग्राम म्हणतात. आता स्कीमॅटिक डायग्राममध्ये आपण काय केलं आहे? फेज आणि न्यूट्रल L1 L2. आता जर 3 लॅम्प कंट्रोल करायचे असतील रे, तर मग काय करावं लागेल? पुन्हा एक लॅम्प घ्यायचा आणि पुन्हा एक हेड टाकून द्यायचं, संपलं. त्याच्यात अवघड काही आहे का? 3 लॅम्प कंट्रोल करायचे. मग काय करणार तुम्ही? एक लॅम्प घेणार, त्याला एक न्यूट्रल देणार, त्याला एक स्विच काढणार, त्याला इथून असं कनेक्शन करून देणार, झालं. इट इज नॉट डिफिकल्ट. काही अवघड आहे याच्यात? काहीच नाही, सोपं आहे खूप. तसंच आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये, काय? ड्रॉ सिंगल लाईन डायग्राम, वायरिंग डायग्राम अँड स्कीमॅटिक डायग्राम ऑफ 2 लॅम्प, 1 फॅन विथ रेग्युलेटर बाय 3 स्विचेस. तर 2 लॅम्प L1 L2 आणि एक फॅन आहे आणि स्विचेस S1 S2. मग तुम्ही असे जरी घेतले किंवा असे जरी घेतले तर काय फरक पडत नाही. हे आडवे आणि ते उभे, काय फरक पडत नाही. ओके, प्लेस कसे करतात याला काय अर्थ नाही. तुम्ही ते कनेक्ट कसे करतात ते महत्त्वाचं. आता फेज आणि हे काय तुमचं? न्यूट्रल तुम्ही सगळ्यांना देऊन टाका. ओके, आता फेज हा ऑन केला तर काय होईल? सप्लाय असा फ्लो होईल, ऑपरेट होईल.
त्याच्यानंतर हा ऑन केला तर हा असा ऑपरेट होईल आणि हा ऑन केला तर हा असा ऑपरेट होईल आणि इथून रेग्युलेटर थ्रू आपण त्याची फॅनची स्पीडसुद्धा कंट्रोल करू शकतो. झालं, याच्यात काय अवघड आहे का? त्याच्यानंतर स्कीमॅटिक डायग्राममध्ये सिंगल लाईन डायग्राममध्ये एक लाईन काढायची आणि त्याच्यावर वायर टाकायची. आता इथे किती वायर आहेत? इथं फेज न्यूट्रल लागन, इथं काय लागन? फेज न्यूट्रल, इथं लागन फेज न्यूट्रल, इथं फेज न्यूट्रल, इथं लागन फेज न्यूट्रल. हे 2 वायर म्हणजे 2 वायर. आता इथं किती आहे? फेज 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 न्यूट्रल. किती? 3 फेज आहे. त्यातला एक इथं गेला, एक इथं गेला, एक इथं गेला, खतम. ओके, हे फेज न्यूट्रल. आता ही सिंगल लाईन डायग्राम. त्याच्यानंतर ही नेक्स्ट कोणती आहे? स्कीमॅटिक डायग्राम. स्कीमॅटिक डायग्राममध्ये तुमचं S1, S2, S3 स्विचेस. ओके, रेग्युलेटर स्विच S3. त्याच्यानंतर हे तुमचे L1, L2 आणि फॅन. काय अवघड आहे याच्यात? याच पद्धतीने समजा 2 फॅन लावायचे असेल तर तुम्ही 2 करून टाका, इथं काय विषयच नाही. अजून एक फॅन लावायचा, संपलं. परत आता एक सॉकेट आउटलेट जर लावायचं असेल तर सॉकेट आउटलेट म्हणजे तुम्हाला 3 पिनची प्लग लावायची. प्लगचा जर पॉईंट काढायचा असेल तर मग बघा, कंट्रोल ऑफ 1 लॅम्प 1 प्लग्स पॉईंट ऑन 1 बोर्ड. याच्यावर काय आहे? एक लॅम्प आणि एक प्लग पॉईंट अँड अ बेल स्विच ऑन अनदर बोर्ड. याच्यावर काय आहे? लॅम्प आहे आणि प्लग पॉईंट आहे. ओके, आणि दुसऱ्या याच्यावर काय आहे? बेल. अशा पद्धतीने करायचं. मग काय करणार तुम्ही? फेज घ्या, न्यूट्रल घ्या, अर्थिंग. आता 3 पॉईंटचं सॉकेट आउटलेट असेल तर त्याला काय करतो आपण? अर्थिंग टर्मिनल लावतोय. अर्थ टर्मिनल लावलं, इथं अर्थ टर्मिनल लावलं. ओके, तर हे 3 पॉईंट, हे फेज, न्यूट्रल, अर्थ अशा पद्धतीने इथं कनेक्ट झालं. तर खालून फेज आला तुमचा, हे स्विच ऑन केल्याच्या नंतर अर्थ इथं आला आणि हा न्यूट्रल आला. अशा पद्धतीने या स्विचवर हे चालणार, या स्विचवर हे चालणार, या स्विचवर लॅम्प चालणार. आणि तुमचं बेल स्विच किंवा बजरसाठी, समजा बेलच्या जागेवर बजर असेल तर तुम्ही बजरचं सिम्बॉल फक्त काय करणार? अशा पद्धतीने कनेक्ट करणार. ओके, हे बेलचं स्विच सिम्बॉल आहे. तर इथून तुमचा फेजचा सप्लाय आला, बेलला कनेक्ट केला, न्यूट्रलचा सप्लाय इथून आला. अशा पद्धतीने तुम्ही किती पण कॉम्प्लिकेटेड सर्किटरी असेल, 10 लॅम्प, 10 फॅन, 10 सॉकेट आउटलेट विथ रेग्युलेटर, विदाऊट रेग्युलेटर करू शकतात. काय अवघड आहे याच्यात? नाही. आता बघा इथं सिंगल लाईन डायग्राम. आता बेल स्विच आहे. ओके, आता हे जे सर्किट आहे का, त्याचं हेच काढू नका तुम्ही. म्हणजे हे जे दिसतंय का इथं, तुम्ही किती वायर आहेत ते काढूच नका. ओके, हा फेज न्यूट्रल आला. इथे किती वायर लागतील? 4 लागतील. 1 2 3 फेज, न्यूट्रल, फेज फेज फेज, त्याच पॅटर्ननुसार. अवघड आहे का? नाही, संपलं. आता समजा 3 पॉईंटचं सॉकेट आउटलेट आहे, इथं तुम्ही ॲडिशनल अर्थिंग घ्या, अर्थ वायर. ओके, अर्थ वायर नॉट रिक्वायर्ड. सिंगल लाईन डायग्राममध्ये अर्थ वायर नॉट रिक्वायर्ड, गरज नाही. अशा पद्धतीने करू शकता, कारण फक्त 3 पॉईंट सॉकेट आउटलेटलाच अर्थिंग लागते. आता ह्याच्यामध्ये काय? फेज, न्यूट्रल आणि अर्थ फक्त कशाला कनेक्ट केली? सॉकेट आउटलेटला. प्लग म्हणजेच प्लग हे इन्सर्ट करण्यासाठी असतात. ते जे हे आहे त्याला सॉकेट आउटलेट म्हणतो आपण. आणि हे तुम्ही S1, S2, S3 स्विचेस हे तुमचं लावलं आहे, बेल लावलं आहे. हे कोणाकोणाला समजलं रे? तर या टाईपचे कनेक्शन कसे जरी असले तर तुम्हाला ते आले पाहिजे. एक्सपेक्टेड काय आहे? तुम्हाला ते कनेक्शन जमले पाहिजे. इथं लक्षात ड्रॉ दिस.